गेल्या काही दिवसापासून डिझेलची टंचाई निर्माण झाली होती. आता तर डिझेलच्या भावात वाढ पण देखील झालेली आहे. याचा परिणाम कांदा जो इतर राज्यात जातो त्याच्यावर कसा झालेला आहे हे माझ्यासोबत बोलण्यासाठी कांदा व्यापारी त्यांच्याकडून जाणून घेऊया का लासलगावचं नाशिक जिल्ह्यातून भारतात कुठे कुठे कांदा जात होता आणि डिझेल टंचाईमुळे कांदा पडून आहे का, काय म्हणाल, कुठे कुठे जात होता कांदा आणि आता काय परिणाम झालेला आहे डिझेलच्या टंचाईमुळे? आपल्या जिल्ह्यातून सर्वाधिक कांदा हा उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, झारखंड, छत्तीसगड, त्रिपुरा अशा या प्रमुख राज्यांमध्ये सर्वाधिक कांदा हा आपला जात असतो. परंतु गेल्या काही दिवसात डिझेलची दरवाढ आणि त्यानंतर जर आता आपण बघितलं असेल गेल्या 3-4 दिवसापासून डिझेलची उपलब्धताच नाही आणि ट्रकांना फार प्रमाणात डिझेल लागतं, कारण की परराज्यात जाण्यासाठी हजार लिटर एक ट्रकला डिझेल लागतं आणि कुठंतरी त्या पंपांवर 1000 आणि 500 रुपयाचं ट्रकला जर डिझेल दिलं जात आहे, त्यामुळं ट्रकांची उपलब्धता नाही आणि त्यामुळं व्यापाऱ्यांचे माल हे आपल्या गोडाऊनला पडू नये आणि येत्या काळात जर आपण बघत असाल तर अजून याचा परिणाम कांद्याच्या बाजारभावावर आपल्याला दिसून येईल. तर सरकारला व्यापाऱ्यांची ही विनंती आहे का सरकारने ट्रकांच्या भाड्यामध्ये सबसिडी देऊन आणि त्यांना डिझेल देऊन लवकरात लवकर माल हा परराज्यात कसा जाईल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. तर त्यातून आपल्या शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा मिळेल आणि बाजारभाव टिकून राहतील. एकूणच आपण बघितलं असेल तर डिझेलची टंचाई, त्याच्यानंतर डिझेल भाववाढ, त्याचा फटका हा व्यापाऱ्यांसोबत शेतकऱ्यांनाही बसणार आहे. कारण जर इतर राज्यात कांदा गेलाच नाही, तो इथूनच पडून राहिला तर भाव आणखी कोसळतील अशी भीती किंवा शंका व्यापाऱ्यांनी व्यक्त केलेली आहे. बबू शेख, न्यूज 18 मराठी, लासलगाव.